Okay. Now we are going to study the two types of forces. That means conservative force and non-conservative force. But before that, we must know the concept of force. Force due to work done due to constant force and work done due to variable force. असे दोन डिफरंट पॉइंट्स आहेत. कॉन्स्टंट फोर्समुळे वर्क किती असणार आहे आणि व्हेरिएबल फोर्समुळे किती असणार आहे. वर्क डन ड्यू टू व्हेरिएबल फोर्स हा नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे, त्याच्यानंतरच लगेच डिस्कस करायचा आहे. बट नाऊ जस्ट विल डिस्कस द फॉर्म्युला फॉर वर्क डन ड्यू टू कॉन्स्टंट फोर्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगा बघा फॉर्म्युला काय वर्क डनचा. व्हॉट इज वर्क डन? वर्क डन W इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे. What is work done? Force into displacement. So in vector form, work done can be written as F bar dot S bar. In scalar vector, we have studied it. This is an example of dot product, A bar dot B bar. आठवते का? Dot product of two vectors is always a scalar. Yes, आठवतं? Dot product of two vectors is always a scalar. This is also called as, this product is also called as, just tell me. Dot product is also called as, विसरले बघा, सगळं विसरलेलं आहे. मी लेक्चर पाठवले तर वारंवार बघत राहा स्केलर वेक्टरचे वेक्टर्स लेक्चर्स. ठीक आहे. दिस डॉट प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्केलर प्रोडक्ट बिकॉज आन्सर इज अ स्केलर. ओके. सो वर्क डन इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. ह्याचं मॅग्निट्यूड कसं करणार सांगा बघा. ते कसं सॉल्व्ह करणार. ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय आहे. व्हॉट इज ए बार डॉट बी बार? ए बी कॉस थीटा. आठवतो का. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला काय होता. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ए बार क्रॉस बी बार? अथर्व वेक्टर ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला काय होता इन वेक्टर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर क्रॉस प्रोडक्ट? कुणालाही सांगता येत नाहीये. ए बी साइन थीटा यू कॅप. व्हेरी गुड. ए बी साइन थीटा यू कॅप. व्हेरी गुड. हा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे ए बी साइन थीटा यू कॅप. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे ए बी कॉस थीटा. सो एफ बार डॉट एस बार मीन्स एफ एस cos of theta. So this is a formula for work done due to constant force. सर्वांना लक्षात द्या. Work done due to constant force F S cos of theta. So what is cos theta? इथं आपल्याला कन्सेप्ट अशी घेता येईल बघा. Suppose this is a ground. This is a ground. This is a rough ground surface. Okay. And suppose a small block is placed on the ground. Suppose this is a block. Okay. This is a block which is placed on the ground. This is a block. Okay. Metal block. And we have applied the force on the block in this direction. This is the direction of force. We have applied the force F on the block in this direction. Now, suppose body displaces in the horizontal direction. Body ha ground वरच slide होत चाललेला आहे. Body is sliding on the ground towards right. That means displacement is here. Displacement is exactly horizontal. Okay. Force is applied in this direction. Force is applied by making an angle of theta with horizontal. And displacement of the block takes place in the horizontal direction. Okay. ह्या डायरेक्शनला फोर्स लावला आणि बॉडी मात्र अशी हॉरिझॉन्टली डिस्प्लेस व्हायला लागले. आता मला वर्क डन काढायचं आहे. सो व्हॉट इज वर्क डन? इन दिस केस वर्क डन W इज इक्वल टू एफ एस कॉस ऑफ थीटा. थीटा म्हणजे काय सांगा बघा याच्यामध्ये. व्हॉट इज थीटा? येस, व्हॉट इज थीटा? थीटा इज अँगल बिटवीन एफ बार अँड एस बार. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल आहे. डायग्राम दाखवले बघा मी. ओके. सो इफ द फोर्स इज अप्लाइड हिअर इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, मी फोर्स असा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला अप्लाय केला इकडं. व्हॉट इज वर्क डन? टेल मी. Force is applied here in this direction of displacement. What is work done? Zero. वर बघून सांगा की. इथं फॉर्म्युलावरून सांगायचं आहे. हा, फोर्स इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. इकडे फोर्स अप्लाय केला. थीटा किती आला? एफ एस कॉस थीटा. नाही, एफ एस कॉस थीटा जनरल फॉर्म्युला झाला. इफ थीटा इज अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. नाउ इफ द फोर्स इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, फोर्स पण इकडे अप्लाय केला. थीटाची व्हॅल्यू किती झाली? 0. 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते?
1 असते ना सर. 1 असते 1. So in this case work done is equal to F into S. If the force is applied in the direction of displacement, then work done is equal to force into displacement. Directly हा फॉर्म्युला यूज करायचा. Work done is equal to force into displacement if theta is equal to 0. ओके, हा अँगल थीटा असेल तर हा फॉर्म्युला आला. W is equal to Fs cos theta. आता समजा हा फोर्स मी इकडे अप्लाय केला तर force is applied perpendicular to displacement like this. Force इकडे अप्लाय केला. What is work done? W is equal to 0. angle किती आला? Angle 90. So if angle is equal to 90, if theta is equal to 90, theta is equal to 90 degree, that means angle between force and displacement is 90 degree. Then cos 90 is equal to 0. So work done is equal to 0. The displacement horizontal value and force मात्र perpendicular आहे, perpendicular to displacement. In this case work done is equal to 0. ही प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही सांगा बघा. ही केस प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही? यस. एखादं एक्झाम्पल in which force and displacement are perpendicular to each other, work done is 0. Any example? रिअल लाईफ मधलं एखादं एक्झाम्पल सांगा ज्याच्यामध्ये वर्क डन 0 असतं, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हा तर जनरल फॉर्म्युला आहे एफ एस कॉस थीटा. हा कुठे यूज करू शकतो आपण? थीटा इज अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. If force is applied in the direction of displacement, if the force is applied in the direction of displacement, work done is maximum. W is equal to F into S. If the force is applied perpendicular to displacement, the work done is minimum, that is equal to 0. So W is equal to 0 if theta is equal to 90. Practically असं कुठं तुम्हाला ऑब्झर्व होतं असं वर्क डन 0 आहे असं? यस. वर्क डन ची बेसिक कन्सेप्ट आहे, महत्वाची कन्सेप्ट आहे. यस, टेल मी. बोला सगळे. कोणी सांगू शकता? अनिकेत, अतिशा अशी प्रॅक्टिकल केस कुठे बघितले का तुम्ही जिथे वर्क डन 0 आहे, फोर्स अप्लाय व्हायला पण वर्क 0 आहे? यस, कोणी सांगू शकतं का? अथर्व. येस सर. हा, कोणती केस? एखादा एक्झाम्पल इन विच द फोर्स इज अप्लाइड इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट, वर्क डन इज 0. फिदोस, जानवी, मल्लिकार्जुन, मृणाल. यस, मृणाल कुंभार, निलेश. कोणी सांगू शकता? नाही सांगता येणार? The case in which the force is perpendicular to displacement, then work done is equal to 0. I want one example where force and displacement are perpendicular to each other. See here, I will explain. Suppose I have taken a string, okay? I have taken a string and a bob or metal sphere or the stone is attached to the one end of the string. Okay, this is a stone attached to the one end of the string and the stone is rotated in the horizontal circle. मी horizontal circle म्हणतोय, vertical circle नव्हे. तुम्ही इमॅजिन करा स्वतःच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये स्टोन आहे, ही स्ट्रिंग आहे and you are rotating the string in the horizontal circle. horizontal circular motion perform करायला. Stone is performing horizontal circular motion. Which force is acting on the stone? This is the center of circle. Which type of force is acting on the stone? Centripetal force. Centripetal force म्हणजे कुठला? Tension in the string. Exact. Tension in the string provides necessary centripetal force. So centripetal force is always towards center. मला सांगा स्टोनची मोशन कोणत्या डायरेक्शनला असेल? In which direction stone move? Anti-clockwise. Anti-clockwise. Anti-clockwise असेल. Anti-clockwise means the motion velocity is always along tangent. You know, velocity is always along tangent. तर इथं velocity along tangent म्हणजे अशी असेल. एक मिनिट, कळते का बघा? Velocity is always along tangent. Tangent means like this. In circular motion, linear velocity is always along tangent. Velocity along tangent असते. What is angle between tension and velocity?
90 degree. 90 डिग्री. ह्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट वाले व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल तिकडे डिस्प्लेसमेंट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अलॉंग टँजंट असते. ओके, सो अँगल इज 90. अँगल 90 आहे. दिस इज अ फोर्स, दिस इज अ डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल 90 आहे. सो वर्क डन इन दिस केस इज इक्वल टू 0. मला सांगा, तुम्ही जर हातामध्ये दोरी घेतली, स्ट्रिंग घेतली आणि यू रोटेटेड द स्टोन इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल का नाही? यस, स्ट्रिंगवर फोर्स ती रोटेट करण्यासाठी तुम्हाला एनर्जी खर्च करावी लागेल का नाही? यू हॅव टू स्पेंड एनर्जी ऑर नॉट? Yes, because there is a gravitational force. Because gravitational force is pulling the stone in the downward direction. If you perform this experiment in vacuum, sorry, you perform this experiment in gravity-free space, जिथं gravity नाही आहे, अशा ठिकाणी हा एक्सपेरिमेंट तुम्ही केला, स्टोन रोटेट केला, तर तुम्हाला स्टोन रोटेट करण्यासाठी एनर्जी लागणार नाही. टू मेंटेन द सर्क्युलर मोशन यू शुड नॉट स्पेंड एनर्जी इन ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. तर ग्रॅव्हिटी असल्यामुळे काय होतं, ग्रॅव्हिटी असल्यामुळे स्टोन खाली पडायला बघतो आणि त्यामुळे तुम्हाला एनर्जी अप्लाय करावी लागते. पण ग्रॅव्हिटी फ्री स्पेस मध्ये तुम्हाला इथं एनर्जी स्पेंड करावी लागत नाहीये, बिकॉज वर्क डन इन सर्क्युलर मोशन इज इक्वल टू 0. वर्क डन इन सर्क्युलर मोशन. यस यस, कोण बोलतंय? Work done in circular motion due to centripetal force is always equal to 0. Second example सांगतो, लक्ष द्या. Suppose this is a satellite. Suppose the satellite is revolving around the Earth in the circular orbit. This is a circular motion. See here, this circular motion. This is the center of the circle, and the satellite is revolving around the Earth. Suppose this is a satellite. Okay, and satellite is performing circular motion around the Earth in the circular orbit. Motion of the satellite is along tangent. And gravitational force on the satellite is towards center of Earth. So what is the angle between both? 90 degree. So work done by the satellite due to circular motion is always equal to 0. Work done किती येणार? 0 येणार, because angle is equal to 0. So in this case also work done is equal to 0. एकदा सॅटेलाइट आपण बघा, सॅटेलाइट आपण लॉन्च केलं and satellite is performing circular motion around the earth. आपण सॅटेलाइटला कंटिन्युअसली एनर्जी सप्लाय करतो का सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी? नाही. विचार करून सांगा. नाही. आपण बरेचसे सॅटेलाइट आता अर्थच्या ऑर्बिटमध्ये प्लेस केले आहेत. द सॅटेलाइट जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहेत, आपल्या कम्युनिकेशनसाठी वापरणारे सॅटेलाइट्स आहेत. ओके, आपण लॉन्च केले and satellite is revolving around the earth in the circular orbit. geostationary orbit मध्ये ते रिव्हॉल्व आले. आपण नेहमी त्याला एनर्जी सप्लाय करत राहतो का? नाही आहे, कारण there is no work done, there is no energy required to maintain circular motion. मग तुम्ही म्हणाल त्या सॅटेलाइटला सोलार पॅनल पण असतात, यु नो सोलार पॅनल असतात का नाही? येस सर. मग सोलार पॅनल काय करतं? लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या सोलार पॅनल पासून एनर्जी मिळणार ना आपल्याला, सूर्याची एनर्जी मिळणार ना, सन एनर्जी, लाईट एनर्जी. मग ती कशासाठी वापरली जाते? फॉर व्हॉट पर्पज दॅट एनर्जी इज युज्ड? फॉर सेंडिंग द इन्फॉर्मेशन. एक्झॅक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या मशिनरी आहेत सॅटेलाइट मध्ये, त्या मशिनरी ऑपरेट करण्यासाठी ती एनर्जी लागते. एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन सर्क्युलर मोशन. यस, क्लिअर टू ऑल? येस सर. सो इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, if the force is applied perpendicular to displacement, work done should be equal to 0. If the force is applied parallel to displacement, work done is maximum. If the force is applied parallel to displacement, work done is maximum. If the force is applied perpendicular to displacement, work done is 0. So as angle goes on increasing, angle between force and displacement goes on increasing, work done increase होणार का डिक्रीज होणार? Decrease. Decrease होणार. So if angle goes on increasing, work done goes on decreasing, and it becomes 0 when angle is equal to 90 degree. Yes, ही कन्सेप्ट सर्वांना कळली का? वर्क डन सर्वांना कळली. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जनरल फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस, डब्ल्यू इज इक्वल टू 0 वेन थीटा इज इक्वल टू 90. काय डाऊट आहे याच्यामध्ये? सिंपल बेसिक छोटीशी कन्सेप्ट आहे, हे आपला इथे यूज होणार आहे म्हणून सांगितलं मी. यस,
क्लिअर टू ऑल? ओके, आय थिंक सर्वांना कळालेले आहे. सो विल गो फॉर नेक्स्ट पॉईंट. आता याच्यामध्ये आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्हला जायचं आहे. आता लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या अतिशय केअरफुली. सपोज दिस इज अ ग्राउंड. ओके, दिस इज अ ग्राउंड. हा ग्राउंड सरफेस आहे. बघा मी क्वेश्चन विचारणार आहे, सर्वांनी लक्ष द्या. हा, दिस इज अ ग्राउंड सरफेस. ओके, अर्थ सरफेस आहे. and we have to lift a body from the surface of ground. हा, ग्राउंड वर एक बॉडी आहे. a body is placed on the surface of ground. हा, आणखी बॉडी, किती बॉडी आहे समजा, ही बॉडी आहे. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ बॉडी. छोटासा ब्लॉक आहे, 5 किलोग्रामचा ब्लॉक आहे. m इतकं मास आहे. सपोज m इज द मास ऑफ द बॉडी. ओके, and we have to lift the body from the ground up to height h. ही बॉडी मला इथून काय करायचं, याचा सेंटर ऑफ मास जो असेल, हा सेंटर ऑफ मास समजा. वी हॅव टू लिफ्ट दिस बॉडी फ्रॉम ग्राउंड टू दिस हाईट. इथपर्यंत आणायची बॉडी. मग मी बॉडी जर वर उचलत असणार आहे, इफ द बॉडी, आय एम लिफ्टिंग द बॉडी इन द अपवर्ड डायरेक्शन, तर मला सांगा व्हॉट इज वर्क डन बाय दॅट पर्सन. व्हॉट इज वर्क डन? वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज वर्क डन? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा मी ज्या डायरेक्शनला फोर्स लावलाय त्याच डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट वाले. फोर्स में असा क्रॉस लावलाय का? नाही आहे. सो थीटा इज इक्वल टू 0. इफ थीटा इज इक्वल टू 0, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा फोर्स कुठला लावलाय मी, कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड और डाउनवर्ड? Upward. हा, सो आय हॅव अप्लाइड द फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन. ओके, and displacement also takes place in the upward direction. Both are in the same direction. So if both are in the same direction, theta is equal to 0. Theta is equal to 0, cos 0 is equal to 1. So work is equal to force into displacement. So what is value of force here? Value of force here, तर बघा जेवढं ग्रॅव्हिटी आहे, मला हा जर लिफ्ट करायचा असेल तर जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तेवढाच फोर्स मला अप्लाय करायला लागेल. इज इट करेक्ट? Yes. हा, ह्याच्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, ग्रॅव्हिटीमुळे ब्लॉक काय असणार आहे? ब्लॉक हॅज अ टेंडन्सी टू मूव्ह इन द डाऊनवर्ड डायरेक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बट वी आर लिफ्टिंग इट इन द अपवर्ड डायरेक्शन. सो मिनिमम जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तेवढा फोर्स मला अपवर्ड लावा लागेल, तर बॉडी मूव्ह होणार. मिनिमम फोर्स, मिनिमम किती फोर्स लावा लागेल? जेवढी ग्रॅव्हिटी आहे तेवढा फोर्स लावा लागेल. सो दिस फोर्स कॅन बी टेकन एज mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स वेट. इज इट करेक्ट? Yes. हा, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी हियर? H. 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 Okay, H. So what is work done? mgh. mgh म्हणजे काय असतं? What is mgh? This formula gives. mgh formula कशाचा आहे? Energy. Potential energy. Is it correct? Potential energy. That means ह्या बॉडी, ही बॉडी मी इथून इथं वर उचलली. We have lifted this body from this point to this final point by distance of h. So its potential energy is increased. So the work done is converted into potential energy. मी जे वर्क केलेलं आहे to lift the body, that work done is converted into potential energy. कळलं का हे? This is a work done by that person. Work done by that person. Okay. आता समजा ह्याच केसमध्ये तुम्हाला विचारलं what is work done by gravity असं विचारलं तुम्हाला याच्यामध्ये. ह्याच केसमध्ये if the body is lifted from A to B, तुम्हाला विचारलं what is work done by gravity. ग्रॅव्हिटी पण वर्क करायला ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं आहे? Downward direction. हा, बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला. बॉडी कुठं मूव्ह आले? अपवर्ड. बॉडी वर चालले पण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी मूव्ह आले. तुम्हाला विचारलं व्हॉट इज वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी निगेटिव्ह वर्क करणार ना, कारण दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत. यस, बघा की मग दोन्ही मधला अँगल किती आला? व्हॉट इज अँगल बिटवीन टू? 180. 180. मग इथं cos 180 ची व्हॅल्यू किती असते? व्हॉट इज cos 180? -1. -1. सो व्हॉट इज वर्क डन? -f इंटू s म्हणजे -mgh. W इज इक्वल टू -fs cos ऑफ 180 येणार. म्हणजे आन्सर काय येणार? fs cos ऑफ 180. cos 180 ची व्हॅल्यू असते -1. सो दिस शुड बी इक्वल टू -mgh. म्हणजे बॉडी तुम्ही इथं वरून खाली आणा, खालून वर आणा, काय फरक पडत नाहीये. वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इज इट करेक्ट? Yes. Yes. हा, मग अप्लाइड फोर्स मुळे असेल वर्क डन पॉझिटिव्ह बिकॉज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन.
but if work done is due to gravity, if lifted, body is lifted from bottom to top, body lift करताना ग्रॅव्हिटी मुळे फोर्स असणार ते निगेटिव्ह असणार. यस, क्लिअर झालं का? Yes. आता मला सांगा, ही बॉडी मी वर उचललेलं ऑलरेडी आणि तुम्ही रिलीज केली, जस्ट आय हॅव ड्रॉप्ड द बॉडी फ्रॉम द सर्टन हाईट. द डायग्राम करतो सेपरेट मी. जे वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं, निगेटिव्ह असतं, कधी असतं, हे सर्वांना समजलं पाहिजे. लक्षात घ्या, छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. हे लहान लहान कन्सेप्ट सर्वांना कळायला पाहिजेत. ओके, सो दिस इज अ ग्राउंड and I have released a body of mass m from certain height. Here mass m आहे. I have released a body from this just freely falling body. I have dropped the body from certain height. H is the height. Body is falling in the downward direction. तुम्हाला विचारलं, बॉडी इथून मी सोडली, कोणता फोर्स ऍक्ट होणार? बॉडी सोडल्यानंतर Gravitational force. एक्झॅक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे कुठं आहे? Downward direction. डाऊनवर्ड आहे. डिस्प्लेसमेंट कुठं आहे? Downward. Downward. What is the angle between both? 0. 0. Cos 0 ची व्हॅल्यू 1. One. If both are in the same direction, work done is equal to F into S. Okay, so is equal to, what is force acting on the body? Mg, gravitational force. What is displacement of the body? H. इथं work done positive घेणार का negative घेणार? Positive. Positive, because both are in the same direction. Is it correct? सर्वांना कळलं का हे? If force and Yes, sir. displacement are in the same direction, work done is positive. If force and displacement are in the opposite direction, force is work done is negative. Okay, so when the body is released from the top, it falls in the downward direction, it falls in the direction of gravity. Work done due to gravitational force is positive. If body is lifted in the upward direction but gravity is the downward direction, in this case work done due to gravity is negative. कळलं का? Yes. हा, हळूहळू आपण मेन कन्सेप्ट कडे चालू आहे. छोटे छोटे कन्सेप्ट मी क्लिअर करत चाललोय. ह्या सगळ्या क्लिअर झाला तर पुढचा पॉईंट कळत असतो, त्यामुळे मी हे पॉईंट घ्यायला लागलोय. हा, आता मला सांगा, बघा ना, आपल्याला बघायचं व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, व्हॉट इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. बघा, थर्ड केस सांगतो मी आता. सी हियर, दिस इज अ, हे नोट्स मध्ये असलं काय एक्सप्लेनेशन नसतं, लक्षात ठेवायचं. टेक्स्टबुक मध्ये पण एक्सप्लेनेशन नाही आहे, मी एक्स्ट्रा सांगालो तुम्हाला समजण्यासाठी. ओके, सो सपोज दिस इज अ ग्राउंड. Same, we have placed the body, or we have placed the body on the ground like this. It's a mass m, and suppose we have lifted the body in this direction like this. Cross uchalli body. We have displaced the body here. We have displaced the body here. This is a horizontal line and this is a vertical line. I have lifted the body in this direction. What is work done? कसं करता येईल सांगा work done? F cos theta. F S cos of theta. Okay, so is equal to, hey, distance h है. H is the height, but displacement is s. Distance is s. Okay, what is displacement of body? H. H in the vertical direction. Displacement in the vertical direction. आता मला सांगा, फोर्स मी कुठे लावलेला आहे? फोर्स ह्या डायरेक्शनला लावलेला आहे. हा, फोर्स अपवर्ड लावलेला आहे. तर याचा इकडचा कंपोनंट काय असणार आहे? हा एस चा कंपोनंट एस कॉस थीटा असणार आहे ना. म्हणजे बॉडी इथून इथे गेली तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? बॉडी अशी गेली किंवा अशी गेली, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी काय असणार आहे? एच असणार आहे ना. यस, हा, तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट एच असेल तर ह्या केसमध्ये सुद्धा जे वर्क डन असणार आहे, दॅट वर्क डन इज इक्वल टू mgh. ग्रॅव्हिटी कुठल्या आहे? फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे? फोर्स व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. फोर्स व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. फोर्स व्हर्टिकल डायरेक्शनला असेल तर डिस्प्लेसमेंट सुद्धा कुठे गेला पाहिजे? ह्या डायरेक्शनला गेला पाहिजे. मग डिस्प्लेसमेंटचा इकडचं कंपोनंट काय येणार? हा थीटा असेल तर एस चा कंपोनंट काय असणार आहे? एस कॉस थीटा. एस कॉस थीटा म्हणजे एफ इंटू एस कॉस थीटा, आणि एस कॉस थीटा म्हणजेच काय असणार आहे? एच असणार आहे. क्लिअर होतंय का? हा, मला डिस्टन्स कवर्ड घ्यायचं नाही आहे, डिस्प्लेसमेंट घ्यायचे आहे. फायनल पोझिशन म्हणजे हाईट अलॉंग द व्हर्टिकल घ्यायचं आहे. व्हर्टिकलला डिस्प्लेसमेंट एवढी झालेली आहे, डिस्टन्स कवर्ड एवढा आहे. ओके, डिस्प्लेसमेंट किती आहे व्हर्टिकलला? एवढीच आहे, एच.
सो mgh. म्हणजे वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. मी दुसरा आणखीन एक एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. सपोज आय हॅव प्लेस्ड अ बॉडी हिअर. एक सिंपल एक्झाम्पल, हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, हा क्वेश्चन येऊ शकतो. I have one body here and I have displaced the body in 3 paths. First, the body is directly released from this point on the ground. Suppose this is the ground. Okay, this is the ground. I have released the body from that point. Okay, just release Kelly. U is equal to 0. Body is falling in the downward direction. Okay, this is the first path. See here. Second path ला काय केलं मी, सपोज बॉडी इज प्लेस्ड ऑन दिस, असा मी एक स्लाइडर बनवला, असा लाईक दिस, असा पाथ बनवला. लहान मुलांची घसरगुंडी असते ना तशी. आणि बॉडी काय केली, याच्यावरनं रिलीज केली, अशी बॉडी अशी रिलीज केली लाईक दिस. इट इज स्लाइडिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन लाईक दिस. इट इज स्लाइडिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन लाईक दिस. ओके, and suppose body comes here on the ground. Just release केल्यानंतर कुठे आली होती, रिलीज केल्यानंतर सुद्धा इथेच आली होती on the ground. This is the first path, this is the second path. Okay, and third आणखीन एक path घेतो मी. Suppose the body is displaced like this. ही बॉडी आहे ती अशी मी स्टेअरकेस वरनं सोडली like this. ही बॉडी अशी स्लाइड होते आलेली like this, अशी अशी आलेली, अशी अशी. फ्रिक्शनलेस सरफेस आहेत सगळे. ऑल सरफेसेस आर फ्रिक्शनलेस. फ्रिक्शन ऍब्सोल्युटली झिरो आहे. दिस बॉडी स्लाइडिंग लाईक दिस. दिस इज अ थर्ड केस. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल, इफ द बॉडी इज रिलीज्ड डायरेक्टली फ्रॉम दिस पॉइंट टू ग्राउंड, फर्स्ट पाथ. सेकंड, इट स्लाइड्स ऑन द सेकंड पाथ. थर्ड, इट स्लाइड्स ऑन द स्टेअरकेस इन द थर्ड पाथ. ऑल 3 paths आर फ्रिक्शनलेस. What is the relation between work done between 1, 2 and 3? W1, W2, W3 मध्ये वर्क डनचं रिलेशन काय असेल? तर लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये व्हॉट इज नेट डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन द डाउनवर्ड डायरेक्शन. फर्स्ट केस मध्ये H. सेकंड केस मध्ये किती असणार डिस्प्लेसमेंट? फायनल पोझिशन. दिस इज अ फायनल पोझिशन. ग्राउंड इज कन्सिडर्ड एज फायनल पोझिशन. सो मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. नो, हा झाला ऍक्च्युअली पाथ लेंथ, ही पाथ लेंथ झाली. पण मिनिमम डिस्टन्स किती आहे इनिशियल आणि फायनल मधलं? H. असणार आहे H. सो व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट H आहे. ह्या थर्ड पाथ मध्ये ऍक्च्युअली डिस्टन्स भरपूर आहे. दिस टोटल इज अ डिस्टन्स, बट व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? H. इनिशियल अँड फायनल. फायनल पॉईंट मीन्स ग्राउंड कन्सिडर करायचं आहे. ओके, सो फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन मधला मिनिमम डिस्प्लेसमेंट H आहे. सो इन ऑल केसेस व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? H. What is force acting on the body in all 3 cases? Mg. Mg, gravitational force. So in all cases, work done is equal to same. W1 is equal to W2 is equal to W3. This should be your answer. हे तुमचा आन्सर पाहिजे. If frictional force is not present, ना आपण आयडियल कंडिशन घेऊया, फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट नाही आहे. यस, क्लिअर झालं का? म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन टॉपिक मध्ये डिटेल मध्ये आपण डिस्कस करायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल वर्क डन, हे डिस्कस करायचं आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पाथ कोणताही असो, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. मी सेंटेन्स रिपीट करतो, महत्वाचं सेंटेन्स आहे हा. इफ the work done does not depends on path, work done path वर डिपेंड नसेल, work done does not depends on path, work done is same for all the paths, then that type of force is called as conservative force. पॉइंट कडे बघा, पॉइंट काय आपला बघायचा आहे? conservative and non conservative forces. So what is conservative force? डेफिनेशन कसं तयार करता येईल? What is conservative force? Yes, what is conservative force? If work done by the force does not depends on path, then that force is called as a conservative force. ज्या फोर्स मुळे होणारं वर्क हे पाथ वर डिपेंड नसतं, does not depends on path, that force is called as a conservative force. Yes, clear to all? काय डाऊट आहे का? No, sir. हा, मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्स एक एक्झाम्पल सांगा बघूया. विच फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स? आता सांगितलं.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं आपण कुठले हे एक्झाम्पल सगळे कशाचे घेतलेत आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल घेतलेत आपण. हे सगळ्यामध्ये कुठला फोर्स घेतलाय आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स बिकॉज वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. म्हणजे तुम्हाला समजा एक एक इथं मास आहे, हा एक मोठं मास आहे आणि हे तुम्हाला लिफ्ट करायचं आहे. यू हॅव टू लिफ्ट दिस मास फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. तुम्ही डायरेक्ट लिफ्ट करा किंवा डोक्यावर घेऊन स्टेअरकेसवर नाही, असं डोक्यावर नाना, तेवढंच वर्क डन होतं. वर्क इन बोथ केसेस विल बी सेम. कसं या ना हे मास वर आणायचं तुम्हाला, इथून इथं आणायचं आहे. तुम्ही असा आणा किंवा असं स्लाइड करताना वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स मस्ट बी सेम. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे होणारं वर्क आहे ते मात्र काय असणार आहे? सेम असणार आहे. सो वर्क डन, इथं फ्रिक्शन नाही आहे, लक्षात घ्यायचं. तुम्ही इमॅजिन करा इथं फ्रिक्शन नाही आहे. फ्रिक्शन असेल तर आन्सर वेगळा येणार. सो विदाउट फ्रिक्शन, फक्त वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. हा, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणखी बरेच एक्झाम्पल आहेत. सगळे जे फील्ड फोर्सेस आहेत तुम्हाला लगेच समजणार नाही म्हणून मी सांगत नाही आहे. इलेक्ट्रिकल फोर्स आहे की नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तो नंतर आपण बघायचा आहे. इलेक्ट्रिकल फोर्स इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे इलेक्ट्रिकल फोर्स म्हणजे एखादा चार्ज तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मूव्ह करायचा असेल, बघा मी एक एक्झाम्पल सांगतो इथं. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. आणि या पॉझिटिव्ह चार्जच्या शेजारी दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आणला, काय होईल सांगा बघा? पल्शन. रिपल्शन होणार. ओके, मग रिपल्शन होणार, बरोबर आहे. म्हणजे ज्यावर फोर्स ऍक्टिव्ह आहे म्हणजे हा मूव्ह होणार. ओके, आता मला काय करायचं आहे, हा चार्ज आहे तो मला इथून इथं आणायचा आहे. ह्याच्यावर ऑलरेडी किती फोर्स ऍक्टिव्ह आला, इकडं अपोजिट फोर्स ऍक्टिव्ह आला की नाही. या फोर्सच्या विरोधात मला हा इकडे आणायचा, मला वर करावं लागेल की नाही सांगा मला? येस. मग हा चार्ज मी डायरेक्ट असा आणला किंवा असा फिरवून इथं आणला किंवा असा गोल गोल फिरवून इथं आणला, शेवटी वर्क डन तिन्हीमध्ये काय असणार? सेम असणार. इट डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. ह्याची प्रूफ आपल्याला नंतर बघायची आहे. हा, वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिकल फोर्स ऑल्सो डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. तो इनिशियल आणि फायनल पोझिशनवरच डिपेंड आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. हेच एक्झाम्पल सी इयर. तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल काय माहित नाहीये म्हणून मी जास्त एक्सप्लेन करू शकत नाहीये, तरी पण थोडक्यात सांगतो, लक्ष द्या. सपोज दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज, दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज, ओके, प्लस चार्ज आहे, प्लस क्यू, and this is the electric field, and we have to displace this positive charge plus q charge from this point to this point. मला इथून इथं आणायचं आहे. We have to displace the charge from this point to this point. I have to do work because this charge repels this charge. या रिपल्शनच्या विरोधात मला तो इथं आणायचा आहे, मला वर्क करावं लागेल. समजा मी हा चार्ज असा आणला, I have displaced the charge like this, असा फिरवून आणला. ओके, मला सांगा ही फर्स्ट केस आहे, ही सेकंड केस आहे. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन द सेकंड केस? फर्स्ट केस मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे? सपोज एस हे डिस्टन्स एस आहे. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन द फर्स्ट केस? एस. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन द सेकंड केस? यस, बिकॉज स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट मधला मिनिमम डिस्टन्स एवढंच आहे ना. आपण मेजरमेंट ह्याच्यामध्ये घेतलंय बघा, लॉज ऑफ कशामध्ये? प्रोजेक्टाइल मोशन मध्ये. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे काय आहे सांगा बघा? व्हॉट इज दिस? हे काय आहे? टोटल पॅराबोला. अरे याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स, पाथ लेंथ. व्हेरी गुड, पाथ लेंथ. ही पाथ लेंथ आहे, पण याचं ही डिस्प्लेसमेंट आहे. सो इन बोथ द केसेस डिस्प्लेसमेंट इज सेम. सो व्हॉट इज वर्क डन इन बोथ केसेस? वर्क डन इज ऑल्सो सेम. हिअर W1 इज इक्वल टू W2. सो इलेक्ट्रिक फोर्स जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला, हा जो फोर्स आहे, हा फोर्स सुद्धा कसा आहे? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, बिकॉज वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. यस, क्लिअर झालं का? व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स? इफ वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ, इट इज कॉल्ड एज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. यस, क्लिअर झालं? येस. हा, पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके, बघा. तर यातला कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचा पॉईंट आपण बघितला. नाऊ डिस्कस नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कॉन्झर्वेटिव्ह,
नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. व्हॉट इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स? आता बघा, सो इन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स द वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. कन्क्लुजन काय आहे? वर्क डन डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. बरोबर उलट स्टेटमेंट करा. इफ वर्क डन डिपेंड्स ऑन पाथ द फोर्स इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. सियर समजा माझ्याकडे हा ब्लॉक आहे. सपोज दिस इज अ डस्टर. आणि तुमच्या स्क्रीन जी दिसते, स्क्रीन समजा ही स्क्रीन म्हणजे सगळी ब्लॅकबोर्ड आहे. जस्ट इमॅजिन करा. हा, आणि हा काय आहे? हा डस्टर आहे. आणि हा ब्लॅकबोर्ड आहे. मला काय करायचं आहे? डस्टर मूव्ह करायचा आहे ऑन द ब्लॅकबोर्ड. तो डस्टर मी डायरेक्ट इथं आणला असा. ओके. आणि सेकंड टाइम डस्टर मी असा फिरवत आणला लाईक दिस. लाईक दिस. दिस इज फर्स्ट पाथ, दिस इज द सेकंड पाथ. आता फ्रिक्शन वाला आहे. हा, फ्रिक्शन इज प्रेझेंट. फ्रिक्शनल फोर्सचा विचार करायचा. हा, वे टू थिंक अबाउट फ्रिक्शनल फोर्स. सो इथून इथं आणताना अगेन्स्ट फ्रिक्शन मला हा डस्टर इथं आणावा लागला. वी हॅव टू डिस्प्लेस दिस डस्टर अगेन्स्ट फ्रिक्शन. असा स्लाइड करत आणलाय मी, असा ब्लॅकबोर्डवर असा प्रेस करून आणलेला आहे. मला काय तो वर्क करावं लागलं. यस, वी हॅव टू डू वर्क. हा, वी हॅव टू डू वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन. ओके. फ्रिक्शन नसेल तर मी इझिली स्लाइड होणार ना. हा बघा, डस्टर ग्लासवर इझिली स्लाइड होणार ना. यस, समजा या ब्लॅकबोर्डला ऑइल लागला असेल. इफ ऑइल इज स्प्रेड ऑन द ब्लॅकबोर्ड, डस्टर कॅन इझिली स्लाइड. मला जास्त वर्क करावं लागेल का? नो. हा, बट इफ द फ्रिक्शन इज प्रेझेंट हिअर वी हॅव टू वर्क मोर. समजा डस्टर फर्स्ट पोझिशन पासून सेकंड पोझिशन पर्यंत मूव्ह केला मी, हा, किंवा ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत मूव्ह केला अगेन्स्ट फ्रिक्शन, आय हॅव टू डू वर्क. आता मी काय केला? तोच डस्टर असा फिरवून आणला लांबून, असा फिरवत आणला. आपण असं ज्यावेळी ब्लॅकबोर्डवर लिहिलं आपण पुसतो की नाही, रफ करतो की नाही, तसं मी असा स्लाइड करत आणला लाईक दिस. आय हॅव डिस्प्लेस्ड द डस्टर लाईक दिस. मला सांगा, सेकंड केसमध्ये डस्टर मी लांबून आणला अगेन्स्ट फ्रिक्शन, मला कुठे इझिली पुसता येईल? असं स्ट्रेट का असं क्रॉस? इकडे लांबून. कुठं वर्क जास्त होणार? वर्क डन कुठल्या केसमध्ये जास्त होणार? सेकंड. हे सर्वांना कळतंय का? सेकंड केसमध्ये वर्क डन डेफिनेटली जास्त होणार ना. सो हिअर वर्क डन डिपेंड्स ऑन पाथ. मी समजा असं लांबून फिरवून डस्टर आणलोय, सगळं इकडचा फळा पुसत आलोय, मला जास्त एनर्जी खर्च करावी लागेल ना. Because work done is more. Work done against friction in the second case will be more. So in this case, work done depends on path. Frictional force चा विचार केला, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन असेल तर वर्क डन डिपेंड्स ऑन पाथ. फ्रिक्शनल फोर्स मध्ये वर्क हे पाथवर डिपेंड असतं. इफ वर्क डिपेंड्स ऑन पाथ, इट इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. हिअर W2 इज ग्रेटर दॅन W1. म्हणजे असा जो फोर्स आहे की ज्या फोर्समध्ये वर्क डन हे पाथवर डिपेंड असतं, त्याला म्हणायचं नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ज्याच्यामध्ये पाथवर डिपेंड नसतं त्याला म्हणायचं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मग फ्रिक्शनल फोर्स असेल, व्हिस्कस फोर्स असेल, वॉटरमध्ये व्हिस्कस फोर्स असतो ना, तो पण आपल्याला डिस्कस करायचा 11th ला. सो फ्रिक्शनल फोर्स, व्हिस्कस फोर्स, दीज आर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. इलेक्ट्रिकल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सगळे जे फील्ड फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रिकल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तर ते फील्ड फोर्सेस सगळे आहेत ते कसे असतात? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतात. आणि फ्रिक्शनल फोर्स आणि व्हिस्कस फोर्स काय आहे? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. इज इट क्लिअर टू ऑल? येस सर. म्हणजे दोन कन्क्लुजन काय मिळाले? फर्स्ट कन्क्लुजन मिळाला आपला, इफ, बघा लास्ट लाईन बघूया आपण, इफ वर्क डिपेंड ऑन पाथ. If work depend on path, it is called as काय म्हणायचं सांगा? Non-conservative. एक्झॅक्ट, नॉन कॉन्झर्वेटिव्ह. इफ वर्क डिपेंड ऑन पाथ, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि सेकंड कन्क्लुजन काय बघितलं आपण मगाशी? ते आपण फर्स्ट बघितलं ऍक्च्युअली. इफ work does not depend on path, work done does not depend on path, then that type of force is called as कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. conservative force. ओके, आजचा पॉइंट सर्वांना कळाला का? येस. सर आता ऍक्च्युअली सुरुवातीला मगाशी जे बघितलं आपण ते वर्क डन, फक्त बेसिक कन्सेप्ट बघितली.
वर्क डन ड्यू टू कॉन्स्टंट फोर्स. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे वर्क डन ड्यू टू व्हेरिएबल फोर्स. आता बघितलं आपण वर्क डन ड्यू टू कॉन्स्टंट फोर्स. इन नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस वर्क डन ड्यू टू व्हेरिएबल फोर्स. ओके, तर आज बघितलं आपण वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला, वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं, व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड व्हॉट इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. काय डाऊट असेल तर विचारू शकता. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क. आजचा पॉईंट सर्वांना कळाला ना? Yes, sir. Okay, then we'll stop here. Next lecture we'll discuss next point. Okay, bye bye.